गतवर्षी 65% भरलेले राधानगरी धरण यंदा 22%वर 2 दिवसांच्या पावसाने बळीराजाला दिलासा. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहते ते राधानगरी धरणाकडे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणी व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या या धरणातील यंदाचा पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेनं कमी झाला असून गतवर्षी याच कालावधीमध्ये राधानगरी धरण 65% भरले होते, तर यंदा धरणात 22% पाणीसाठा शिल्लक आहे. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून राधानगरी धरण परिसरात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आज अखेर एकूण 131 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतातील रखडलेली कामे पुन्हा सुरू झाले असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलाय. दरम्यान धरणातील पाण्याचे नियोजन करत राधानगरी धरणाच्या सर्व्हिस गेटमधून भोगावती नदीपात्रात 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात राज्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. राधानगरी धरण हे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं धरण असून शेती, पिण्याचे पाणी आणि जलव्यवस्थेसाठी सर्वांचं लक्ष असते. गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांच्या मध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आता आगामी काळात होणाऱ्या पावसाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.